नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे. मित्रांनो, राज्यातील जवळजवळ 6.56 लाख वंचित शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. हे 6.56 लाख शेतकरी कोणते आहेत आणि कशाप्रकारे यांना कर्जमाफ केले जाणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे कर्ज कधीपर्यंत माफ केले जाणार आहे तेही आपण समजून घेणार आहोत. या कर्जमाफीसाठी तुम्हाला काय नवीन उपाययोजना कराव्या लागणार आहेत, नवीन कागदपत्र द्यावे लागणार आहेत का, तेही आपण समजून घेणार आहोत. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर तुम्ही या योजनेपासून वंचित देखील राहू शकता. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे समजून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. नैसर्गिक आपत्ती, कमी बाजारभाव आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे थकीत कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत 2017च्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत लिखित उत्तराद्वारे स्पष्ट केले की 6,56,000 पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या आश्वासनांची संपूर्ण माहिती, किती शेतकरी लाभ घेऊ शकतात, योजनेची सद्यस्थिती, उच्चस्तरीय समितीची भूमिका आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स सविस्तर सांगणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, हा व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, 2017 कर्जमाफी योजनेची सद्यस्थिती. एकूण पात्र शेतकरी 50.60 लाख, लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या 44.4 लाख, वंचित राहिलेले शेतकरी 6.56 लाख आणि योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. सहकार मंत्र्यांनी विधानसभेत सांगितले की या 6.56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू आहे. यापूर्वीच्या 2019च्या पीक कर्जमाफी योजनेतही 32.42 लाखपैकी 32.29 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. उच्चस्तरीय समिती आणि भविष्यातील कर्जमुक्तीचे प्रयत्न. शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी सरकारने 30 ऑक्टोबर 2025 रोजी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीचे काम आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, जून 2025 पर्यंतच्या शेती कर्जाची माहिती गोळा करणे, 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकींचा आढावा घेणे, गेल्या 5 वर्षात नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद करणे आणि शेतकरी कर्जमुक्तीचे दीर्घकालीन उपाय सुचवणे. समितीचा अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे, पण त्यावर आधारित भविष्यातील निर्णय घेतले जातील. आर्थिक तरतुदी आणि प्रगती. 2025च्या हिवाळी अधिवेशनात 500 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी मंजूर झाली आहे. 2026 आणि 27 अर्थसंकल्पासाठी प्रस्तावित 5,975.51 कोटी रुपयांची मागणी काही स्रोतांनुसार केलेली आहे. थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे 15,472 कोटी रुपयांची रोख मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील करण्यात आली होती. मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, जसं की तुमचे नाव 2017 योजनेच्या लाभार्थी यादीत आहे का हे स्थानिक कृषी अधिकारी किंवा बँक किंवा सहकार विभागाकडून तपासा. कागदपत्रे सज्ज ठेवा. 7/12 उतारा, 8 कर्ज खाते, तपशील, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे देखील तयार ठेवा. नवीन कर्जासाठी थकीत कर्ज असल्यास नवीन कर्ज मिळणे कठीण होते, लाभ मिळण्यास ते सुधारेल. अधिक माहिती विधानसभा उत्तर किंवा कृषी विभागाच्या अधिकृत साईटवर अपडेट पहा. हेडलाईन किंवा तहसील कार्यालयात संपर्क देखील तुम्ही साधू शकता. तर शेतकरी बंधूंनो, हे आश्वासन दिलासादायक आहे, पण प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. सरकारने यापूर्वीही मदत दिली आहे, आता वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो बघा, या कर्जमाफीचा लाभ जवळजवळ जे थकबाकीदार शेतकरी होते त्यांना मिळणार आहे आणि नक्कीच हा जर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तर त्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु हे कर्जमाफी मिळवण्यासाठी तुम्हाला जी प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे ते पूर्ण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तेवढंच गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.